विभागाच्या माध्यमातून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चं आयोजन या ठिकाणी झालं. त्र्यंबकेश्वर मध्ये मुख्यमंत्री आहे, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे आणि चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जन्मस्थळ आहे. ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीतून देखील या जलयात्रेला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जे काही दूरदृष्टी होती पाण्याच्या बाबतीमध्ये, पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि या काळामध्ये त्यांनी पाण्याचा साठा कसा जपला पाहिजे हे त्यांची दूरदृष्टी आम्ही पाहिली आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. आणि म्हणूनच आजचा जो त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अतिशय स्तुत्य असा गोदा ते नर्मदा हा जलयात्रेचा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत ही यात्रा जाईल आणि हे याच्यामुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होईल. पाण्यासाठी लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि इथलं नियोजन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं. त्यांचं मी त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. सभापती रामभाऊ इकडे आहेत आणि म्हणून आज अतिशय फक्त एक ही जलयात्रा जी आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. हा फक्त महाराष्ट्रासाठी संदेश नाही, देशभरामध्ये हा संदेश जाईल या जलयात्रेचा आणि म्हणून या जलयात्रेला मी खूप खूप शुभेच्छा देतो.